खूप मोठं काम आहे. या कामात आमचा काहीतरी खारीचा वाट्यापेक्षा हलका आहे. खारीचा वाटा म्हणणं सुद्धा खूप मोठा शब्द आहे. खारीपेक्षा कमी वाटा आहे हे आम्हाला दिलं, हे आम्ही त्यांचेच उपकार मानतो. जे तिथं आयोजक आहे सगळे, त्या आयोजकाचे, त्या परिवाराचे, आपल्या आमदाराचे, सगळ्यांचे मी उपकार मानतो. ही आम्हाला संधी दिली. बाबा तमाशा कलावंत सुद्धा ₹1 नारळ द्यायचे त्या काळात. आता इथं लग्न होते, त्यांनी लग्न जुळवले बाबांनी सुद्धा. तेच कार्य कुणी केलं नाही, बापूने केलं. हे कार्य कुणी नाही केलं, त्यांनीच केलं. एवढं मोठं कार्य नाही का ना, होणं शक्य नाही कोणाचे. ते करताय, इथून पुढेही करीत राहतील. होणारी असं साडी झालं, चांदीचे जोडवे, मंगळसूत्र 1 ग्रॅमचं. आता आम्हीच वाटतो आमच्या हाताने. एकही वर्ष आत्तापर्यंत असं झालं नाही का आम्हाला मिळलं नाही, असं बापूपर्यंत कुणी गेलं नाही. आम्हीच वाटतो. तो भरोसा आमच्यावर त्यांनी टाकला. जिथे आमचे उपकार आहे, आमच्यावर त्यांचे उपकार आहेत. मग एवढ्या गर्दीत ते आमच्यावर सांगता, हे तुम्ही वाटा. काकी म्हणतात जाताना, काकी आम्ही हिशोब देऊन टाकतो. जातो म्हणजे त्यांनी आम्हाला निरोप पाठवला काय आणि नाही पाठवला काय, पण आम्ही त्या टायमाला तिथे जातो. आणि आमचं आता बापूला मुलगी नाही आहे. मेन म्हणजे बापूला मुलगी नाही, त्यामुळं बापूला मुलीचं प्रेम मिळालं नाही. बापूच्या मनात कायम तेच, कधी बोलताना ते सांगायचे की मला मुलगी नाही बा. मग असा जर विवाह सोहळा आपण संपन्न केला तर ते मला मुलीचं प्रेम मिळून जाईल. आणि त्यांची आई, आता आईला सुद्धा ती इच्छा होती की बापूला मुलगी असती तर मोठं लग्न केलं असतं. कोणत्या आई वडिलांचं ध्येय तेच असतं, किंवा आजीचं ध्येय असतं की आपल्या नातीचं लग्न आपल्या समोर व्हावं. तसं त्यांच्या काय बापूच्या आईचं, काकीचं बी स्वप्न तेच होतं. आणि मग आमच्यासारखे 4 जण बापूला जवळ झाले. त्यांनी आम्हाला बोलवलं. नाट्य मंडळ जे आहे, नाट्य संच, यामार्फत आम्ही बापूशी जोडले गेलो. तसं वर्षभर आमची कितीतरी गाठ होती. आणि या निमित्ताने आम्ही बापूकडे जातो. म्हणजे त्यांनी आम्हाला निरोप पाठवला काय आणि नाही पाठवला काय, पण आम्ही त्या टायमाला तिथे जातो. आणि आमचं जे सांगितलेलं काम आहे पहिल्या वर्षापासून, तेच काम आहे आजही. जे साडी वाटप, बिराणे सर, मी, अशोक नाईक, नाट्यमंडळाचे बरेच सदस्य, सुभाष घुगे, तर आम्ही जे काम ते ठरलेलं ते काम आम्ही करीत राहतो. म्हणजे त्यावेळेस आम्हाला बापू जर नाही म्हटलं की हे तुम्ही करा, तरी आम्ही ते करत असतो. ते आम्हाला माहिती आहे बापूच्या मनात काय ते चांगला विचार. बापूच्या मनात चांगलाच विचार आहे. त्यांचं अख्खं कुटुंब जे आहे, कोती परिवार, तसं तो पहिल्यापासून बाबाच्या सेवेत असल्यामुळं ते परोपकारीच आहे. बाबालाच भाकर खाऊ घातली, बाबाचं स्वागतच त्यांनी केलं, असं परिवारातले बापू आहे. त्याच्यामुळे त्यांचं मन एकदम मोठं आहे. अशा मोठ्या मनातून होणारी असं साडी झालं, चांदीचे जोडवे, मंगळसूत्र 1 ग्रॅमचं. आता आम्हीच वाटतो आमच्या हाताने. एकही वर्ष आत्तापर्यंत असं झालं नाही का आम्हाला मिळलं नाही, असं बापूपर्यंत कुणी गेलं नाही. आम्हीच वाटतो. तो भरोसा आमच्यावर त्यांनी टाकला. जिथे आमचे उपकार आहे, आमच्यावर त्यांचे उपकार आहेत. मग एवढ्या गर्दीत ते आमच्यावर सांगता, हे तुम्ही वाटा. काकी म्हणतात जाताना, काकी आम्ही हिशोब देऊन टाकतो. काकी बस. त्यानंतर आमची काकीची शक्यतो गाठ होत नाही वर्षभरात. एवढ्या कामानिमित्त आम्ही ते काम, जरी बापूचं असलं तर आम्ही साईबाबाचं काम आहे असं समजून आम्ही जात असतो. आणि खूप मोठं काम आहे. या कामाला तोड नाही. इतर ठिकाणी होत असतील, पण माझ्या मते असा उत्साह किंवा असं वेगवेगळे संत आणून त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होतो. राधाकृष्ण विखे पाटील आहे, त्यांचं बी या खूप योगदान आहे याच्यामध्ये. दरवर्षी ते येतात, त्यांनाही आम्ही भेटतो. त्यांचं खूप मोठं काम आहे. या कामात आमचा काहीतरी खारीचा वाट्यापेक्षा हलका आहे. खारीचा वाटा म्हणणं सुद्धा खूप मोठा शब्द आहे. खारीपेक्षा कमी वाटा आहे हे आम्हाला दिलं, हे आम्ही त्यांचेच उपकार मानतो. जे तिथं आयोजक आहे सगळे, त्या आयोजकाचे, त्या परिवाराचे, आपल्या आमदाराचे, सगळ्यांचे मी उपकार मानतो. ही आम्हाला संधी दिली, तू पुढे मिळेल अशी इच्छा व्यक्त करतो. आत्तापर्यंत पहिल्या वर्षापासून तर आत्तापर्यंत एकही वस्तू कमी पडली, उलट वस्तू उरतातच. 1-2 वस्तू जास्तच असतात. साड्या जास्त असतात, 1-2 जोड, एखादं जोडपं आलं समजा ते कायद्यात बसतंय तर त्या लगेचही घेतात ना ते. म्हणून एकदाही कमी पडलं नाही. जेवणही कमी पडलं नाही. त्यानंतर जे मांडवडाळाचं जेवण करतात तेही कमी पडलं नाही. एक संत आला असं बी झालं कधी. सगळे संत हजर असतात. सगळे तोंड भरून त्या विवाह सोहळ्याचे कौतुकच करतात. कमी हा विषय नाही. त्या विवाह सोहळ्यात प्रत्येक आईवडिलांचं मनात असं असतं का आपल्या मुलीचं लग्न, मुलाचं लग्न खूप मोठं व्हावं. खूप मोठं, गरीबातलं गरीब असेल तर त्याला वाटतं.
आणि श्रीमंतातला श्रीमंत म्हणून असेल तरी त्याला वाटतं माझ्या मुलीचं माझ्या मुलाचं लग्न वाजत गाजत मोठ्या स्वरूपात व्हावं, आणि ती भावना बापूमार्फत पूर्ण होते. त्यात कमी नाही हो. घोड्यावर बसायला मिळतं, घोडा मिळत नाही लग्नामध्ये, घोडा मिळत नाही. घोड्याची रक्कम ऐकून लोक चाट होतं, 1100 रुपये, 2000 रुपये. इथं सगळ्यांना घोडे असतात बसायला, नुसते घोडे नाही तर आरामशीर बसायला असतात, पुढं फटाके असतात, नाचणारे असतात. अजून काय लागतं? हा हा, एकदा तर उंट आणलं होतं, इतकं म्हणजे थाट आहे नवरदेवाचं. गाडी कधी कधी गाडीच मिरवलेलं आहे. त्या साक्षीदार पहिल्यापासून आहे ना शेवटपर्यंत, एकदाही कमी नाही. सगळं त्या गोंदकर पाटील आपले जनसेवावाले ज्ञानदेव पाटील गोंदकर यांच्या इथे सजवलं जातं नवरा नवरीला. नवरीला इकडे बापूजी सजवतात, नवरदेव ज्ञानदेव भाऊची सजवलं जातात. त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. ते तिथून वाजत गाजत त्यांना काढून देतात. म्हणजे नवरदेवाचं घर ते नवरीचं घरी आहे, अशा पद्धतीनं सोहळा एवढा मोठा असतो. त्या आईवडील जे आहे त्या आईवडिलांना ज्यावेळेस सजून धजून ते मुलं उभे राहतात लग्नाला, त्यावेळेस त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद नाही मोजू शकत. तो आनंद फक्त सैवाच मोजू शकतो. इतकं मोठं कार्य आहे ते. एवढं मोठं कार्य. आर्थिक सहकार्याचा विषय जो आहे तो सगळा बापूचा आहे, किंवा त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचं असतील. मला आमच्या नजरेत तर असं नाही वाटत कधी का बापूने कोणासमोर मागितलं किंवा बापूनं कोणी दिलं आम्ही नाही पाहिलं. त्याच्यामुळे आम्ही ते नाही म्हणणार. आम्ही तर म्हणणार बापूने आणि त्यांच्या परिवाराने हा उत्सव करतात एवढंच म्हणून. कारण आमच्या समोर तर नाही घटना घडली ती, कोणी दिलं आणि बापून ते वाटलं असं नाही, म्हणून ते आमच्या समोर नाही झालं. ते नाही म्हणू शकत आम्ही. सगळं बापू करतं हेच म्हणणार आम्ही, किंवा आमदार करतं हेच म्हणणार. बाबा तमाशा कलावंत सुद्धा 1 रुपया नारळ द्यायची त्या काळात. आता इथं लग्न होते, त्यांनी लग्न जुळवले बाबाने सुद्धा. तेच कार्य कुणी केलं नाही, बापूने केलं. हे कार्य कुणी नाही केलं, त्यांनीच केलं. एवढं मोठं कार्य नाही का ना, होणं शक्य नाही कोणाचे. ते करताय, इथून पुढेही करीत राहतील. कारण हा एक प्रकारचा छंद आहे. छंद माणसाला खूप मोठं करतो. त्यांचा हा छंद त्यांना कायम श्रीमंत ठेवणार या कार्यकर्त्याचा, आणि ठेवा ही तिच्या बाबाचरणी मी प्रार्थना करतो. आमचं नाट्यमंडळ जेव्हापासून आहे, म्हणजे आमचं चेअर नाट्यमंडळ आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण त्या कार्यक्रमात असतो. अशोक गोंदकर म्हणून किंवा सुभाष बेगे किंवा अजून नागरे किंवा आप्पासाहेब कुते असं म्हणून नाही. अध्यक्ष आमचे आप्पासाहेब गोंदकर सर होते, मिराणे सर आहे. मिराणे सर तर एवढं वय झालं 93 वर्ष तरी ते हजर राहतात तिथं, आणि साडी वाटपाचे कार्यक्रम स्वतः करतात, ते बोलतात. त्याच्यामुळं आमचं चेहरा नाट्यमंडळी पहिल्या वर्षापासून आत्तापर्यंत जे जे सहकारी बापू बरोबर होते ते आजही आहे. म्हणजे 25 वर्षांनी वयाने वाढले माझ्या सगट, पण उत्साह मात्र तोच आहे. आजही बापूच्या बरोबर तेच कार्यकर्ते जे पहिल्या दिवशी होते ते उलट वाढले. नवीन जी पिढी आहे ती आली बापू बरोबर. हो, बापूने मिराणी साहेबांनी कल्पना मांडली, बापूने उचलून धरली. काही एक दिवस आधी मांडवला जेवण करावं, आणि त्यातही शिपी आमटी जी आहे, पूर्वीच्या काळी शिंपी लोक जात होते व्यापार करायला, तर ते व्यापार करताना सगळे शिंपी समाजाचे किंवा अन्य जमा व्हायचे. प्रत्येकाची डाळ असायची, कोणाची वेगवेगळ्या प्रकारची डाळ असायची. या सगळ्या डाळी एकत्र करून केलेली ती आमटी, आणि तीच आमटी या टायमाला असते मांडव डाळायला. ते जेवणही उत्तम असतं. ते कार्यकर्ते नंतर जेवायला येतील का नाही येणार, पण त्या दिवशी सगळे कार्यकर्ते आमदारासकट किंवा परिवारासकट जेवायला तिथे हजर असतात. आम्ही असतो. खूप सुंदर जेवण असतं. तुम्ही या जेवायला, तुम्हालाही आवडेल. खूप जेवण चांगलं असतं. शिपी आमटी काय हे लोकाला त्या निमित्ताने कळलं. याची कल्पना नाट्यमंडळाने जरी मांडली तरी ती बापूने उचलून धरली, आणि ती राबवणं सोपं नाही. जेवायला ते 1000, 2000, 5000, 10,000 लोक जमा आहेत जेवायला. इतके लोक जेवायला असतात, कमी पडत नाही. भाषणं खूप सुंदर भाषणं होतात. इतर ठिकाणचे भाषणं लोकांना कंटाळवाणी असतात, हे भाषणं लोकांना आवडतात. उलट तो मूळ तर टळू नये म्हणून ते आठवा म्हणजे का जे नेते ते आठवते घेतात. नाटकात ते कार्यकर्ते फटकेबाजी नाही, म्हणजे मला फटकेबाजी नाही, पण चेष्टा होती थोडीशी मागं पुढं. बापूची चेष्टा सगळेच करतात त्यांच्या लेवलचे लोक, आम्ही नाही जवळ जात. परंतु जे त्यांच्या लेवलचे जे माणसं आहेत ते बापूचे काय मजा करतात ते त्यांची करतात, हे यांची करतात. पण त्यात कोणी परत पुढच्या वर्षी
मांडवला ह्याच्या अगोदर 4 दिवस हजर राहतात. आम्ही वाटच पाहत असतो बापूची कधी निरोप येईल, किंवा निरोप नाही आला तरी आम्ही हजर असतो. कारण की त्यांचं कार्य जरी ते म्हणतात आम्ही साहेबाचं कार्य समजतो. बाबाचं कार्य हे आतापर्यंत चालू आहे. आता गेले 25-30 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे आणि ह्या बाबाच करून घेतात त्यांच्याकडून. त्यातही त्यांचं जे योगदान आहे त्या योगदानाला हे नाही, शब्द नाही. ते करून घेतील. इथून पुढेही सुंदरच कार्यक्रम होईल अशी अपेक्षा मी करतो. बाबा चरणी माझी संभव.